तुझ विण करुणा आहे कोण आणेल माझी, सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी, झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मज नेती जंबुकी वासनारे. श्रोते हो, करुणाष्टकातला हा 7वा श्लोक आपल्याला आपल्या देहातील वासनांबद्दल धोक्याची सूचना देत आहे. इथे समर्थ रामदासांनी त्यासाठी रूपकाची योजना केली आहे. कोल्ह्याने केलेली शिकार आणि सिंहाने केलेली शिकार यात खूप फरक आहे. कोल्हा म्हणजे जंबूक आणि सिंह म्हणजे पंचानन. इथे समर्थ रामाला सिंहाची म्हणजे पंचाननाची उपमा देत आहेत. ते म्हणतात की हे रामा, तुझ्या इतकी माझी करुणा दुसऱ्या कोणाला येईल काय? तुझी वाट पाहून पाहून मी शिणलो आहे, थकलो आहे. हे रामा, हे पंचानना, आता तूच झटकन माझ्यावर झडप घाल आणि तुझ्या पाशीने, अन्यथा हा वासनारूपी कोल्हा माझी शिकार करेल. मंडळी, वासनेला इथे कोल्ह्याची उपमा दिली आहे ते योग्यच आहे. कारण वासना माणसाला अंध तर करतेच, पण ती त्याला धूर्त, कपटी आणि स्वार्थीही करते. वासना म्हणजे काय तर अनावर इच्छा. माणसाला अनेक गोष्टींची इच्छा असते. या इच्छापूर्तीसाठी तो सतत धडपडतही असतो. इच्छा असणे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. पण ती अनावर झाली तर तिचे वासनेत रूपांतर होते, ते मात्र अनैसर्गिक आहे. ही वासना माणसाला काही सुचू देत नाही. वासनेने अनावर झालेला माणूस बेभान होतो, त्याची बुद्धी भ्रष्ट होते, तो वासनांध होतो आणि कोणतेही क्रूर कर्म करायला मागे पुढे पाहत नाही. अशा या वासनेने आपल्यावर झडप घालण्यापूर्वीच हे रामा, तूच पंचानन अर्थात सिंहासारखी माझ्यावर झडप घाल आणि आपलेसे कर, असे समर्थ इथे विनवितात. याचबरोबर समर्थ श्री रामाप्रतीची आपली व्याकुळताही स्पष्ट करतात. तुझी वाट पाहून पाहून मी थकलो आहे, असे ते रामाला सांगतात. भक्ताची परमेश्वराबद्दलची परमोच्च आशा म्हणजे त्याचे प्रत्यक्ष दर्शन. भक्त या क्षणाची उत्कटतेने वाट पाहत असतो. यासाठी कितीही जन्म घ्यावे लागले तरी तो तयार असतो. पण या वाट पाहण्याची एक परिसीमा असते बरं का. कारण परमेश्वर प्राप्तीमध्ये महत्वाचा अडथळा म्हणजे या वासना. मानवी देहामध्ये या वासना नेहमी जागृत असतात. तुम्ही कितीही वासनारहित व्हायचे म्हटले तरी ते सहज शक्य होत नाही. अगदी संन्याशाला सुद्धा नाही. अगदी संन्यासी असला तरी त्याला आपले भगवे कपडे आणि कमंडलू यांच्या सुरक्षिततेबद्दल वासना असतेच. तो त्याची काळजीही करतो. म्हणजेच संन्यासाचा जीव त्या वस्त्रात अडकलेला असतो. वासनेमध्ये म्हणजे इच्छेमध्ये असे अडकणे म्हणजे परमेश्वरापासून दूर जाणे होय. समर्थ या वासनेला कोल्ह्याची उपमा देतात. ते योग्यच आहे. कारण कोल्हा प्राणी स्वतः फारशी शिकार करीत नाही, पण धूर्तपणे दुसऱ्याची शिकार मात्र पळवतो. वासनेमुळे माणसामध्ये हा धूर्तपणा येतो. सारे काही माझेच असले पाहिजे हा मीपणाचा विचार माणसाला स्वार्थी आणि धूर्त बनवतो. म्हणून समर्थांसारखा भक्त परमेश्वराकडे मागणे मागतो की वासनांनी या देहाचा ताबा घेण्या अगोदर हे रामा, तूच पंचानन बनून अर्थात सिंह बनून माझा स्वीकार लवकरात लवकर कर. म्हणून समर्थ म्हणतात, तुझ विण करुणा आहे कोण आणेल माझी, सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी, झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मज नेती जंबुकी वासनारे. जय जय रघुवीर समर्थ.